छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र लहानपणापासून औरंगजेबाच्या कैदेत होते, पण कैदेतही त्यांच्या डोळ्यांत एकच स्वप्न होते, मराठ्यांचे स्वराज्य पुन्हा उभे करणे। त्यांच्या साताऱ्यात परतल्यावर लिहिले गेले मराठा साम्राज्याचे नवे पान। छत्रपती शाहू महाराज, स्वराज्याला स्थैर्य देणारे राजा। पण त्यावेळी मराठा साम्राज्य दोन भागांत तुटले होते। एक बाजूला ताराबाई, दुसऱ्या बाजूला शाहू। सत्ता, अभिमान आणि राज्य सगळे दावावर होते। पण शाहूनी बुद्धी आणि संयम वापरला, ताराबाईंच्या सेनापतींना आपल्याकडे ओढलं, राजकारणात मुत्सद्दीपणा दाखवला आणि शेवटी मराठ्यांचा झेंडा पुन्हा एकत्र केला। त्यांनी सिद्ध केलं की मराठा फक्त तलवारीने नव्हे तर बुद्धीनेही लढतात। त्यांनी हुशारी आणि प्रामाणिकपणा ओळखून पेशवा बालाजी विश्वनाथ आणि बाजीराव यांच्या हातात राज्याची सूत्रे दिली। पण शाहू फक्त साम्राज्य वाढवणारे नव्हते, ते न्याय देणारे होते। सैनिकांना पगारात सुधारणा केली, शेतकऱ्यांसाठी कर व्यवस्था सुलभ केली, प्रजेला सुरक्षितता आणि सन्मान दिला। त्यांच्या दरबारात प्रत्येक जातीचा, प्रत्येक वर्गाचा माणूस बसू शकत होता। शेवटी त्यांनी सिद्ध केलं, राजा तोच जो तलवारीने जिंकतो आणि न्यायाने राज्य करतो। व्हिडिओ आवडल्यास फॅक्टेज हिस्ट्री चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण ऐतिहासिक व्हिडिओ रोजचा आणतो।